शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची नवीन आणि अंतिम यादी सरकारने जाहीर केली आहे. जर तुम्ही सुद्धा बँकाकडून पीक कर्ज घेतले असेल तर या नवीन यादीमध्ये तुमचे नाव आले आहे की नाही, आत्ताच तुमच्या मोबाईलवर घर बसल्या कसे चेक करायचे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की या कर्जमाफी योजनेचा नक्की कोणत्या शेतकरी बांधवांना फायदा मिळणार आहे आणि यासाठी नेमका नियम काय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अशा लहान आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करणे आहे ज्यांचे पीक कर्ज बँकेत थकीत राहिलेले होते. पण आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अट सरकारने ठेवली आहे. ती म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक पूर्ण झालेले नाही त्यांचे कर्जमाफीचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकू शकतात. त्यामुळे जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेत जाऊन लगेच करून घ्या. आता आपण पाहूया की कोणाकडेही न जाता पैशांचा खर्च न करता तुम्ही स्वतः मोबाईलवर यादीमध्ये तुमचे नाव कसे शोधू शकता. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल ओपन करून सरकारच्या अधिकृत कर्जमाफी वेबसाईटवर जावे लागेल. तिथे मुख्य पेजवर तुम्हाला शेतकरी कर्जमुक्ती योजना यादी असा एक नवीन पर्याय पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर समोर उघडलेल्या पेजवर तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि त्यानंतर तुमचे गाव निवडावे लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या सर्च बटनवर क्लिक करा. लगेच तुमच्या संपूर्ण गावाची यादी तुम्हाला स्क्रीनवर उघडेल. या यादीमध्ये तुम्ही तुमचे गाव, तुमचे नाव आणि तुम्हाला मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम अगदी सहजरित्या पाहू शकता. शेतकरी बांधवांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला ही ऑनलाईन यादी पाहण्यात किंवा तुमचे नाव शोधण्यात काही अडचण येत असेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही थेट खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे आणि गावाचे नाव लिहून सांगा. आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी आताच व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक सर्व सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.